लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिराला पाण्यानं अक्षरशः वेढा घातलेला आहे। याही ठिकाणी दमदार पाऊस सुरू आहे। पवना धरण क्षेत्रात आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदी पात्रात पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलेले आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे आणि त्यामुळेच आता इंद्रायणी नदीला देखील पूर आल्याचं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या इंद्रायणी नदीच्या प्रवाहामध्ये वाढ झाल्यानंतर हा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराजवळ असलेला हा इंद्रायणी घाट देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि पोलिसांनी देखील आता या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणी हा पूल ओलांडू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये याचं देखील आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। परंतु इथल्या नागरिकांना याबद्दल काय समस्या जाणवतात ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगणार, कधीपासून या पुलावरती पाणी आलेलं आहे आणि आता तुमचा संपर्क तुटलेला आहे का इतर गावांशी? जॉबला असल्या कारणास्तव सकाळी घराबाहेर पडलो, परंतु आता जॉबला आल्यानंतर ज्यावेळेस पुलावरनं पाणी चाललंय तर त्यानंतर आता आमचा घराचा संपर्क तुटलेला। पाणी जोपर्यंत पुलावरनं हे होत नाही, खाली जात नाही, तोपर्यंत पर्याय नाहीये दुसरा पुल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।